ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ही गोष्ट खरी आहे की आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय असं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते खोटं बोलतायत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण यामध्ये जातीने लक्ष घालावं, मराठा समाजाच्या तरुणांची जास्त थट्टा करू नये। एकतर तुम्ही महाराष्ट्रामधील असणाऱ्या ग्राहकांची थट्टा करताय, 100 युनिट माफ करून सांगताय, परत माफ करत नाही आहात। म्हणून कमीत कमी जे नितीन राऊत हे मंत्री महोदय मराठा समाजाला एससीबीसीच्या माध्यमातून ज्यांनी परीक्षेमध्ये पास झालेले आहे यांना कामावर घेणार असं जे वक्तव्य करत आहेत, कृपया याची आपण तपासणी करावी, हीच माझी आपल्याला नम्र विनंती। 2019ला मराठा समाजाच्या बऱ्याचशा तरुणांनी महावितरणाच्या वेगवेगळ्या पदासाठी परीक्षा दिल्या आणि त्यामध्ये आमचे मराठा बांधव एससीबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यामधून पासही झाले। परंतु आज राज्याचे मंत्री महोदय नितीनजी राऊत साहेब हे वारंवार टीव्हीच्या माध्यमातून लोकांना सांगतात की आम्ही एससीबीसी मधून पास झालेल्या मुलांना कामावर घेऊ, परंतु एक कळत नाही मलाही की महावितरणाचे महाव्यवस्थापक संचालक असीम गुप्ता यांनी त्यांच्या एका परिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून आज तर वीज वितरण कंपनीमध्ये जे एससीबीसीच्या परीक्षा दिलेल्या मुलांना जे पास झालेले आहेत त्यांना कामावर घेता येणार नाही। मग राज्याचे एक जबाबदार नागपूरचे सुपुत्र आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब मराठा समाजाच्या तरुणांची का दिशाभूल करत आहेत हे मलाही कळत नाही। ही गोष्ट खरी आहे की आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय असं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते खोटं बोलतायत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण यामध्ये